सर, आज काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन करताय काय? आपल्याला माहिती आहे की बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, अख्खा महाराष्ट्र हादरला. बदलापूरकरांनी प्रचंड आंदोलन तिथे केलं, पण हे संवेदन शून्य सरकार त्याला राजकीय कलर देत होतं. परंतु त्यानंतर अशा अनेक घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये की अल्पवयीन मुलींवरती अत्याचार केले गेले आणि ह्या सरकारचं लक्ष त्याकरता वेधण्याकरता जनतेच्या तीव्र भावना महाराष्ट्रातल्या या सरकारकडे पोहोचवण्याकरता हे बंद आंदोलन केलं होतं. परंतु कोर्टाने मनाई केल्यामुळे त्या आंदोलन मागे घेण्यात आलं, महाराष्ट्र बंद. परंतु हे जे जनतेचा कारभार आहे, जनतेचं न्यायालय, या जनतेच्या न्यायालयामध्ये मात्र आज आदरणीय उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, नाना पटोले असतील, शिवसेनेचे सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते असतील, हे तालुका पातळीवरती, गाव पातळीवरती आज आंदोलन करतायत आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या तीव्र भावना या सरकारकडे पोहोचवण्याकरता हा आंदोलनाचा उद्देश आहे. सर, आता तुम्हाला जे काही आंदोलन करत होता त्याला उच्च न्यायालयाने बंदी घातली, त्यानंतर तुम्ही हा मुका आंदोलनाचा निर्णय घेतलाय. तर याला विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन केलं जाणार आहे भाजपाकडून, काय सांगा? आता ते त्यांचे अध्यक्ष फार बुद्धिवान आहेत. त्यांना सांगायचं धरणं धरायचं तसे तर ज्या बालिकेवरती, ज्या 2 बालिकांवरती बदलापूरमध्ये अन्याय झाला, ज्या शाळेमध्ये झाला, ती शाळा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची. त्यांना सांगा ते शाळेच्या दरवाज्यावर जाऊन धरणं आंदोलन धरा ना, बदलापूरकरांना बरं वाटेल. भारतीय जनता पक्षाने निषेध नोंदवला म्हणून मग तुम्ही जनतेच्या भावना दाखवण्याकरता जे आंदोलन केलं जाते, जनतेच्या मनातला उद्रेक, जनतेच्या मनातली अशांतता, महिलांच्या प्रती असणारी त्यांची चिंता ही दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन करणार, तुम्हाला काय अभिप्रेत आहे महाराष्ट्रामध्ये? पण ते फार बुद्धिवान आहेत. माझी विनंती आहे त्यांना सांगा बदलापूरमध्ये जा आणि धरणं करा, लोक तुम्हाला धरणं दाखवतात. सर, महाराष्ट्र बंदची तुम्ही हाक दिली, त्यानंतर सर्व उच्च न्यायालयामध्ये गेले हे जे गुणरत्न सदावर्ते, आणि त्यानंतर त्याच्यावर बंदी जी आहे ती उच्च न्यायालयाने घातली. तुम्हाला काय वाटतं, हे उगाच केलं जात आहे राजनीती म्हणून? सदावर्तेंचे बोलवत्या धनी कोण आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. त्यांना चावी कोण देतं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. मग मराठा आरक्षण असेल त्याच्या विरोधात त्यांना कोणी पाठवलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जिथे जिथे अडचणीत येईल, जेव्हा सरकार जिथे जिथे अडचणीत येईल असं वाटते, त्यावेळी कायद्याची ढाल बनवून सदावर्त्यांना पाठवले जाते आणि त्याच करता त्यांना ठेवलेले. थँक्यू सर, थँक्यू. हे होते अजय चौधरी, ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी, यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांनी सांगितलंय की जे भाजपा प्रणित आहेत त्यांनी मुद्दाम अशा प्रकारचा स्टे आणलेला आहे, परंतु आम्ही आमचा जो विरोध आहे तो काळ्या रिबीनी तोंडाला बांधून हातात काळे झेंडे घेऊन निषेध नोंदवणार आहोत.